नमस्कार मित्रांनो, आताच आपण सृष्टी हॉटेलमध्ये जेवण केलं. आज या ठिकाणी भरपूर ट्रॅफिक जाम आहे. संडे असल्या कारणाने, रविवार असल्या कारणाने पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आल्यामुळे जाम सगळीकडे दिसत आहे. संध्याकाळचे 4 वाजले आहेत. जेवण केलं आपण आणि आता निघालोय. हा कामशेत मार्ग आहे आणि एक लोणावळा. कामशेत मार्गाने देखील जाऊ शकतो जर 4 व्हीलरने आले. कामशेत मार्गाने गेलात तर एक्सप्रेस हायवे मिळू शकतो. आणि आता आपण जाणार आहे लोणावळा, पावना डॅम जवळून. पावना डॅमला पूर्ण विळखा घातलेला आपण. हे समोर जे धरण दिसतंय ते पावना डॅमचेच आहे. मध्ये मध्ये पाऊस येतोय, रिमझिम रिमझिम. पावसाचा काळोख आहे, मध्येच ऊन येतंय. मागच्या वेळेला आम्ही आलो त्यावेळी हे मंदिर पावसामध्ये अर्धे पाण्यामध्ये गेले होते. गेल्या पावसाळ्यात हे समोरचे मंदिर पाण्याखाली गेलेले आहे मंदिर. पूर आलेला नदीला. 4 वाजले. आपण पावना डॅमच्या येथे पोचलो आहोत. पवना जलविद्युत केंद्र, पवना डॅम आहे. पवना नाव आहे पवना. हे बघा, काल आपण ते समोर लिहिलेलं अमर राजा त्या ठिकाणावरून फोटो घेतलेला आहे. या रस्त्याच्या खालचा भाग 1 मध्ये आपण तो दाखवलाय. आणि ह्या ठिकाणावरूनच आपण बुधवारी या ठिकाणावरूनच आपण व्हिडिओ घेतलेला जाताना. पावना डॅम. या ठिकाणी ड्रोन उडवण्याचा आपला विचार होता, परंतु वातावरण एवढं पावसाळी वातावरण असल्यामुळे ड्रोन उडवू शकत नाही आपण. कारण ड्रोन आपण घेतला त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय की पावसामध्ये उडवू नका. थोडंही पाणी लागलं तर तो ड्रोन खराब होऊ शकतो. त्यामुळे आपण कोणती रिस्क घेत नाही आहे. आज रविवार आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी बरेच पर्यटक बाहेर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. आणि हा रस्ता देखील अरुंद आहे. पवना डॅम. अरे बोटिंग. बोटिंग देखील या ठिकाणी होत असते. आजच माहिती पडलं, आताच बघतोय आम्ही. हे बघा, हे आहे ते महादेवांचे मंदिर. नंदी रस्त्याच्या एका बाजूला, दुसऱ्या बाजूला शिवलिंग आहे. हे नंदी. आणि हे समोर आहे शिवलिंग. गुरुधाम हिमगिरी आध्यात्मिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र. आणि हा नंदी आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.
चला, महादेवांच्या कृपेने आपण इथपर्यंत व्यवस्थित पोचलोय आणि घरी देखील व्यवस्थित पोचूच. आंबेगाव, या जागेचं नाव आंबेगाव आहे. आंबेगाव येथील हे शिव मंदिर आपण पाहिले. आंबेगाव हा बोर्ड लिहिला आंबेगाव. लोणावळा इथून 10 किलोमीटर आहे. पावना डॅम बघा किती मोठा आहे. पूर्ण वळसा घालून आलो आपण पवना डॅमला. धबधबा पहा. या ठिकाणी देखील पर्यटक एन्जॉय करतात. वन डे पिकनिक साठी चांगली आहे जागा. मुंबईवरून 3 तासात येऊ शकतो या ठिकाणी. ₹250 या ठिकाणी एंट्री फी आहे. त्यामध्ये आपण जेवण करू शकता आणि जे स्पॉट आहेत त्या ठिकाणी फोटो काढू शकता. वेटिंग मध्ये आहेत आणि आतमध्ये पर्यटक बसले जेवण करत आहेत.